नवी मुंबई महानगरपालिकेचे युवा नगरसेवक अनिकेत रमाकांत म्हात्रे तसेच नवी मुंबई जिल्हा युवा सेना यांच्या वतीने महावितरणाच्या भोंगळ कारभार विरोधात वाशी येथील महावितरण कार्यालयाजवळ हल्लाबोल आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात प्रमुख उपस्थिती म्हणून ठाणे जिल्ह्याचे खासदार नरेश मुसके यांची उपस्थिती लाभली। तसेच या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात शिवसेना व युवा सेनाचे पदाधिकारी प्रत्येकाने निवेदन दिलं, 4-4 वेळा तुमच्याकडे गेले। बरं, रात्रीच्या वेळी तुमचा माणूस जागेवर नसतो, फोन काढून ठेवता, रिक्षा नसते, कोण तो अधिकारी येतो महिलांना उलटी उत्तरं देतो, अरे मेहरबानी करतो का, कोण तो सर्वोदय येतो। किती अधिकारी आपण की बाबा बरं मे महिना असेल, एप्रिल महिना असेल, जूनचा पहिला हप्ता, हा जगाचा नियम आहे की त्या ठिकाणी वापर जास्त होतो। मग तुम्ही अधिकारी कशासाठी ठेवले? नियोजन नको करा तुम्हाला की लोड वाढला, सप्लाय वाढतो, त्या प्रमाणात सप्लाय नसेल तर फॉल्ट होतात, फॉल्टसाठी केबल लागते, केबल इन ॲडव्हान्स करायला मग अधिकारी, नियोजन अधिकारी, मॅनेजमेंट या डिग्र्या घेतल्यात तुम्ही आणि तिथे आलात ना नोकरीवर, तर तुमचा उपयोग काय इंजिनियरचा? मग पूर्वी ते खातं ना ते अण्णा लोक असायचे, ते अण्णा लोक पटकन काम करायचे, तो खड्डा खोदणारा जॉईंट आणून मारायचा। कॉन्ट्रॅक्टर एवढे जर डोक्यावर बसणार असतील तर बदलून टाका। तुमचे अधिकारी सांगतायत कॉन्ट्रॅक्टर ऐकत नाही, लोकांनी सहन किती करायचं? याच्यावरती काय करणार हे मला आता लोकांसमोर सांगा। मी बंद खोलीमध्ये मला बैठक नाही करायची। तुमच्या अधिकाऱ्यांनी डायरेक्ट तुम्हाला फोनवर सांगितलं त्यांच्या अडचणी। सर, सर्वात पहिलं जे आपण याचं म्हटलं की रबाळे सबस्टेशन जो आपलं कार्यान्वित करण्याचं आहे, तर सर याच्यामध्ये आपलं इन्कमिंग आणि आउटगोईंग केबलचे सर्व कामं झालेली आहेत। फक्त तिथे आता आपण त्याच्यानंतर ते पूर्ण करून घेतली सर। आता ते आपल्याला फक्त त्यामध्ये आपल्याला साधारणतः ते जे काही ते 8 फीटरचे आपल्याला ते ट्रान्सफॉर्मर्स आहेत, ते ट्रान्सफॉर्मर साधारणतः आपल्याला ते 53 वगैरे ट्रान्सफॉर्मर लागतात। तर ते 53 ट्रान्सफॉर्मर आपण आता प्रोक्यूर करतो। साधारणतः 2 ते 3 महिन्याचा वेळ जाईल त्याच्यामध्ये, परंतु आम्ही आता इथनं सुरुवात करतो। म्हणजे आपण आता तात्काळ जर महिन्याभराच्या काळामध्ये आपण जेवढे जे फीडर हे करतायत 8 फीडर आहेत, तर ते आपल्या आता इथनं एक फीडर आपण टप्प्याटप्प्याने करायचं। साधारणतः 2 ते 3 महिन्यामध्ये आम्ही सर ते करून घेतो। हो दिलं तर बरं होईल। लोक आज तुमच्याकडून आश्वासन पाहिजेत लेखी आम्हाला। हे जे आपण बोलू ते आपण रेकॉर्ड आहे आणि सरांनी सांगितलं की उद्या जाऊन तिथे मीटिंग पण घ्या ऐरोलीला, तर मी तिथे पण जाणार आहे। कॉन्ट्रॅक्टर्सना सुद्धा मी तिथे बोलवतो आणि त्यांची पण झाडाझडती घेतो आणि या पद्धतीने जे आहे ठाणे लोकसभेचे संसदरत्न खासदार सन्माननीय नरेश मस्के साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज युवा सेनेच्या संपूर्ण टीमच्या वतीने जे आहे या ठिकाणी महावितरण कार्यालयावर या ठिकाणी हल्लाबोल आंदोलन केलेलं आहे। आपल्याला माहीत असेल की गेल्या 1-2 वर्षांमध्ये जे आहे नवी मुंबईमध्ये विशेषतः ऐरोली भागातील घनसोली असेल, ऐरोलीचा गावठण भाग असेल, सेक्टरचा भाग असेल किंवा मग नेरूल असेल, तुर्भे असेल, या विविध परिसरामध्ये जे आहे मोठ्या प्रमाणात विजेच्या समस्यांना त्या ठिकाणी नागरिकांना सामोरे जावं लागत आहे। आणि त्याच अनुषंगाने आम्ही मागच्या महिन्यांमध्ये या ठिकाणी शहर अभियंत्यांना भेटून एक निवेदन दिलं होतं। त्या ठिकाणी 22 केवीचं सबस्टेशन लवकरात लवकर कार्यरत झाला पाहिजे, नेवा या ठिकाणी सबस्टेशन मंजूर झाला आहे तो देखील कार्यरत झाला पाहिजे, असे विविध प्रश्न घेऊन आम्ही निवेदन दिलं होतं मागच्या महिन्यामध्ये। तरीसुद्धा या ठिकाणी परिस्थिती सुधारलेली नाही आहे। उलट या ठिकाणी परिस्थिती बिघडण्याचं काम या MSEBच्या अधिकाऱ्यांकडून झालेलं आहे। अधिकारी या ठिकाणी फोन उचलत नाही, त्या ठिकाणी उडवाउडीची उत्तरे देतात। उलट उत्तर देण्याचं काम या ठिकाणी जर नागरिकांना करत असतील तर जनतेच्या रोषाला सामोरे या ठिकाणी जे आहे कुठेतरी त्यांना जावं लागेल आणि म्हणूनच त्याच अनुषंगाने आज आम्ही या ठिकाणी हल्लाबोल आंदोलन केलेलं आहे। निश्चितपणे आम्ही कॉल केला तर उचलत नाही, कॉल लागत नाही, म्हणजे कुठल्याच पद्धतीने MSEBची अकाउंटेबिलिटी या ठिकाणी नाही। जाब विचारायचा कोणी? जर नगरसेवकांची ही परिस्थिती असेल तर मग सामान्य नागरिकांचे काय हाल असतील हे आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे। आणि ह्याला जे जबाबदार आहेत, जे इकडचं प्रतिनिधित्व करतात, ऐरोलीचे आमदार मंत्री, ते का झोपलेले आहेत? एवढे वर्ष त्यांना सत्ता दिली तरीसुद्धा जर परिस्थिती या ठिकाणी बोलत नसतील, एक चक्कर शब्द त्या ठिकाणी जे आहेत ते इकडच्या आमदार आणि मंत्र्यांनी ऐरोलीचे केले नाही, का नाही केलं? त्यांना मला आपल्या माध्यमातून आवाहन करू इच्छितो की
एक दिवस घनसोली अर्जुनवाडीमध्ये त्यांनी राहायला त्या ठिकाणी यावं रात्रीच्या वेळी. त्यांना समजेल की लोकांना कशा पद्धतीने जे आहे परिस्थितीला सामोरे जावं लागेल. मस्के साहेबांनी सांगितलं की हा ट्रेलर होता, पिक्चर अजून बाकी आहे. नेमकी काय त्यांच्या मागे? नाही, निश्चितच बघा, आज आम्ही शांतीपूर्वक या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे. या ठिकाणी प्रशासनाला लक्ष वेधण्याचं काम केलेलं आहे. तरीसुद्धा त्यांनी सांगितलं आम्हाला, लेखी आम्हाला आश्वासन दिलं, लेखी स्वरूपात आम्हाला उत्तर देणार की कधी कधी सबस्टेशन सुरू होईल, कधी केबल्स येणार, कधी त्या ठिकाणी परिस्थिती होते, हे लेखी आम्हाला त्या ठिकाणी देणार आहे. तरीसुद्धा जर परिस्थिती बदलली नाही तर MSEBचे अधिकारी हे बाहेर असतील आणि त्या ठिकाणी युवा सेनेची टीम संपूर्ण त्या ठिकाणी आतमध्ये असेल. निश्चितपणे जनतेच्या प्रश्नाला घेऊनच आम्ही या ठिकाणी आज रस्त्यावर उतरलेलो आहे आणि जनतेसाठी जर आम्हाला कायदा हातात घ्यायला लागेल तर युवा सेना त्या ठिकाणी मागे पडणार आहे. कोणाची? शासनाची जबाबदारी असेल. त्या ठिकाणी प्रशासन MSEBचं पूर्णपणे याला जबाबदार असेल. आज वाशिम आणि ऐरोली इथे वीज वितरणाच्या कार्यालयावरती हल्लाबोल आम्ही केलेला आहे. 70,000 लोकवस्ती असताना सुद्धा एक सबस्टेशन आणि आज 4 लाखाच्या वरती ऐरोली भागाची लोकवस्ती असताना सुद्धा ते सबस्टेशन अनेक वर्ष हे विषय या वाशीमध्ये प्रलंबित आहेत. लाईट जाणं सातत्याने, कडक उन्हाळा, हॉस्पिटल, पोलीस स्टेशन असतील, लोक आजारी आहेत, परंतु रात्रीच्या वेळी लाईट जाते, टेम्परेचर वाढलेलं आहे आणि MSEBचे अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत असतात. केबल ओपन ठेवणं, जॉईंट नसणं, सोल्युशन नसणं, ते केबल नसणं, नगरसेवक आमचे स्वतःच्या खिशातनं पैसे टाकून केबल आणत असतात आणि म्हणून त्याला जाब विचारण्याकरता या ठिकाणी आज आम्ही हल्लाबोल केलेला आहे. आमचे सर्व नगरसेवक या ठिकाणी आलेले, सर्व पदाधिकारी आलेले. आज त्यांच्या संचालकांशी आम्ही चर्चा केली, त्यांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. उद्या ऐरोली विभागाकरता सेपरेट मीटिंग या ठिकाणी लावलेलं आहे. स्वतः अधिकाऱ्यांनी कबूल केलेलं आहे की कॉन्ट्रॅक्टर ऐकत नाही आहेत, कॉन्ट्रॅक्टर माल देत नाही आहेत, केबल येत नाही आहेत. परंतु आज आम्ही हा मोर्चा आणण्याची त्यांना धमकी दिल्यानंतर, मोर्चा आल्यानंतर केबलची व्यवस्था झालेली आहे. सिंधुदुर्ग, नागपूरवरनं या ठिकाणी केबल येतं. आठवड्याभरात या केबलचा प्रश्न या ठिकाणी सुटणार आहे. सबस्टेशनचे सुद्धा विषय आम्ही मांडलेले आहेत. वाशी येथे जाऊन पुढे सविस्तर बैठक होणार आहे. उद्या सुद्धा ऐरोली भागामध्ये नगरसेवक आणि अधिकाऱ्यांची बैठक आहे. हा लोकांचा आवाज आहे आणि हा लोकांचा आवाज आम्ही उठवलेला आहे आणि वेळीच यांनी जर कारवाई केली नाही तर आजचं आंदोलन आमचं शांततामय आहे. आम्ही त्यांच्या कार्यालयात गेलो नाही, परंतु यापुढे जर याच्यामध्ये सुधारणा झाल्या नाही तर आज आम्ही बाहेर आहोत. उद्या हे अधिकारी कायम बाहेर असतील याची काळजी त्यांनी घ्यावी.